नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. वहिवाटीचा रस्ता सोडून भिंतीचे बांधकाम करा, बोरसे नगरातील महिलांच्या आयुक्तांना निवेदन. धुळे शहरातील बोरसे नगर परिसरातील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी असलेल्या वहिवाटीच्या रस्त्यावर अतिक्रमण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने स्थानिक महिलांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देत संबंधित ठिकाणी नियमानुसार भिंतीचे बांधकाम करून रस्ता मोकळा ठेवण्याची मागणी केलेली आहे. बोरसे नगर परिसरातील नागरिक अनेक वर्षापासून या वहिवाटीच्या रस्त्याचा वापर करीत आहेत. मात्र काही व्यक्तींमार्फत रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे भविष्यात वाद निर्माण होण्याची शक्यता असून नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीवरही परिणाम होऊ शकतो. या संदर्भात परिसरातील महिलांनी एकत्र येत महापालिका आयुक्तांची भेट घेतली व निवेदन सादर केले. यावेळी संबंधित जागेची पाहणी करून वहिवाटीचा रस्ता कायमस्वरूपी मोकळा ठेवावा, तसेच नियमानुसार संरक्षण भिंतीचे बांधकाम करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आयुक्तांसह महापौरांना महिलांनी निवेदनाद्वारे केलेली आहे. यावेळी निवेदन देण्यासाठी बोरसे नगर येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भेट होती महापौरांची. नमस्कार. आम्ही बोरसे नगरमधील रहिवासी सर्व महिला आणि ज्येष्ठ सर्व इथे आलेला आहोत महापौर यांच्याकडे आमच्या समस्या मांडण्यासाठी. आम्ही 40 वर्षापासून राहतो आहे आणि आम्ही सर्व नागरिक नगरपालिकेचे सर्व टॅक्स भरत आहेत, तरी आम्हाला कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाही. साधा रस्तासुद्धा आमच्याकडे योग्य पद्धतीचा नाही. खेडेगावात तरी चांगले रस्ते असतील, त्यापेक्षा आम्ही निकृष्ट प्रतीच्या रस्त्यावर चालत आहोत. आणि आज आमच्या कॉलनीचा जो मेन रस्ता आहे तो आग्रा रोडला पोहोचतो, तो रस्ता वृंदावन कॉलनीच्या ओपन पेसमुळे आमचा बंद होणार होता. त्यासाठी आम्ही महापौर ताई यांना निवेदन द्यायला आलो होतो. त्याचप्रमाणे आमच्या कॉलनीत गटारींची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही आणि नळसुद्धा आमच्याकडे अगदी फक्त 25 ते 30 मिनटं फक्त आठवड्यातून एकदा, महिन्यातून 4-5दा एवढेच नळ येतात. आम्ही 40 वर्षापासून सहन करतोय, कारण आमच्याकडे विहिरी बोरवेल आहेत प्रत्येकाच्या. आणि आता तर आमची अगदी दुर्दशा झालेली आहे. आम्हाला जीवन अगदी जगणं मुश्किल झालेलं आहे, कारण सगळे वयोवृद्ध झालेले आहेत. आणि आता आमचा मेन रस्ता पण आग्रा रोडला लागणारा जो रस्ता तो पण बंद करणार होते. त्यासाठी आम्ही निवेदन द्यायला महापौर ताई यांच्याकडे आलेलो आहोत. आणि आमच्या समस्या त्यांनी शांतपणे ऐकून घेतल्या आणि याच्यावर मार्ग काढण्याचा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तसेच आमच्याकडे गटारी तर अगदी नाहीच आहेत आणि ज्या आहे त्या गटारीसुद्धा आमच्या कॉलनीतले लोक पहाटे उठून स्वतः काढतात. गटारी काढायलाही कोणी येत नाही. रस्ता तर नसल्यामुळे झाडण्याचा प्रश्नच नाही. आणि गटारीचं पाणी विहिरीमध्ये बोरवेलमध्ये मुरतंय आणि त्या पाण्याला दुर्गंधी येते. ते पाणीसुद्धा आम्हाला दुसऱ्या कामासाठी वापरता येत नाही. आमचं अगदी जीवन असह्य झाल्यामुळे आम्ही महापौर ताई यांची भेट घ्यायला आलो.